आपलं जे शेवटचं युनिट आहे त्या शेवटच्या युनिटमध्ये काय सांगितलेलं आपल्याला, लिक्विडेशन ऑफ कंपनीज. म्हणजेच लिक्विडेशन ऑफ कंपनीज म्हणजे काय, तर निस्तारक जो आहे त्या निस्तारकाचं अंतिम पत्रक आपल्याला तयार करायचं आहे. आता या पत्रकामध्ये नेमकं काय असते, हे कशासाठी आपण करत असतो. आपण आता अगोदरचे जे युनिट पाहिले त्याच्यामध्ये अमाल्गमेशन, अब्सॉर्प्शन ह्या गोष्टी बघितल्या होत्या. त्यासाठी सुद्धा लिक्विडेटरची गरज असते. तर हे निस्तारण कधी करतो आपण, 3 प्रकारे आपण करत असतो निस्तारण. कंपनीचं जे लिक्विडेशन आहे 3 प्रकारे करत असतो. एक असते ऐच्छिक, त्याला आपण व्हॉलंटरी असं म्हणतो. आता याच्यामध्ये काय असते की कंपनीचे जे भागधारक आहे यांना जर वाटलं की आपल्या कंपनीला बंद करायचं आहे, त्यांची जर इच्छा असेल त्यावेळेस काय करतील, ते ठराव घेतील अशा पद्धतीचा आणि त्याचं लिक्विडेशन करून टाकतील. परंतु त्यावेळेस कंपनीजवळ पूर्णपणे जे आपले धनको असतील म्हणजे क्रेडिटर आहे त्यांचे सर्व पैसे आपल्याला देता आले पाहिजे. एवढी अमाऊंट आहे आपल्याकडे आहे हे सिद्ध करावं लागते. त्यानंतर मग आपल्या कंपनीचे जे शेअर्स होल्डर आहे ते आपली कंपनी बंद करू शकते. आणि बंद करण्यासाठी मग लिक्विडेशन ऑफ कंपनी हे आपल्याला करता येते. त्यानंतर ज्या पद्धतीचे आपले शेअर्स होल्डर आहेत त्याच पद्धतीचे क्रेडिटर आहे. क्रेडिटरांना सुद्धा वाटलं की आपल्याला लॉस होत आहे वगैरे किंवा पैसे आपले बुडणार आहे असं कधी वाटलं तर ते धनकोसुद्धा काय करतात की लिक्विडेशनसाठी अर्ज करू शकतात आणि मग दोघांच्या संमतीने लिक्विडेशन करण्यात येते. त्यानंतर तिसरं जे असते ते असते न्यायालयाच्या देखरेखीखाली. आता न्यायालयाला जर वाटलं की ही कंपनी चालणार नाही, त्यानंतर त्याच्यामधले सभासद वगैरे कमी झाले असतील, त्यानंतर दरवर्षी लॉसमध्ये जात असेल कंपनी, मग अशामुळे आपले जे कंपनीचे जे क्रेडिटर आहेत त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मग कोर्ट काय करते, असा आदेश देते आणि त्या कंपनीचं लिक्विडेशन करून टाकते. ओके, तर हे लिक्विडेशन करण्यासाठी आपल्याला एक व्यक्ती असते, तर त्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते. त्याला आपण लिक्विडेटर म्हणतो, म्हणजेच निस्तारक म्हणतो. ह्या सर्व जे कंपनीचे ॲसेट आहे, लॅबिलिटी आहे हे विकणं आणि जे काही तिचे धनको असतील म्हणजे क्रेडिटर आहे त्यांना पैसे देणे, ह्या गोष्टी करण्याचं काम कोण करते, तर लिक्विडेटर करते. आता हे लिक्विडेटर म्हणजे कोण राहते, एकतर सरकारी वकील राहते किंवा CA वगैरे राहते. हे कोर्टानं नेमून दिलेला व्यक्ती राहते. आणि मग तो काय करते की सर्व कंपनीचे जे डॉक्युमेंट आहे, पुस्तकं आहे ते आपल्या ताब्यात घेते आणि सर्व व्यवहार तोच करते. मग बाकी कंपनीमध्ये कोणी हस्तक्षेप करत नाही. मग तो लिक्विडेटर काय करते की त्याच्याजवळ जो काय तो कॅश ताब्यात घेते, बँकेमधली अमाऊंट सर्व ताब्यात घेते. त्यानंतर त्याच्या जवळ जी काही ॲसेट असेल कंपनीची ती ॲसेट विकून टाकते. विकून टाकल्यानंतर कोणता पैसा येते ते त्याला इथं दाखवायचं असते. त्याचं जे हे असते अहवाल असते, तो अहवालामध्ये आपल्याला या फॉर्मॅटमध्ये त्याला हे देणं कंपल्सरी असते. ओके, यामध्ये काय करते तर ॲसेट रिलाईज करते. आता हे जे मग याचा फायदा काय लिक्विडेशनचा, तर हे जे ॲसेट आहे हे ॲसेट विकल्यावर याला कमिशन भेटते. कोणाला, तर लिक्विडेटरला, जो काही कंपनीचा निस्तारक आहे त्या व्यक्तीला ॲसेट रिलायझेशनवर कमिशन भेटते. हे कमिशन का देण्यात येते की जेवढ्या जास्ती रुपयात त्याने विकले तेवढं कमिशन काय होईल, त्याला जास्त मिळेल. म्हणजे बेभाव कोणालाही तो देणार नाही, कारण जास्तीत जास्त कमिशन मिळवणे हा सुद्धा त्याचा एक उद्देश असला पाहिजे. म्हणून तो काय करेल, जास्तीत जास्त महागमध्ये ती वस्तू किंवा ती ॲसेट विकण्याचा प्रयत्न करेल. याच्यावर सरकार काय करते किंवा कोर्ट काय करते, त्याला याच्यामध्ये रिम्युनरेशन देते. त्यानंतर सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. आता सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज म्हणजे काय होते की ज्या काही गोष्टी आपण विकलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर काही प्रॉफिट वगैरे झाला असेल तर तो प्रॉफिट आपल्याला या साईडला लिहायचा आहे. म्हणजे कॅश कोणत्या याच्यातून आलं, कोणत्या स्रोतमधून आलं, तर सर्व कॅशचे स्रोत आपल्याला याच्यामध्ये लिहायचे आहे. त्यानंतर कॉल्स इन अरियर्स, जे कंपनीचे शेअर्स होल्डर आहे, इक्विटी शेअर्स होल्डर असेल, प्रिफरन्स शेअर्स होल्डर असेल, त्यांच्याकडून जर काही बुडीत कॉल असेल किंवा थकीत कॉल असतील, जसं आपण पहिल्या युनिटमध्ये बघितलं होतं शेअर कॅपिटलचं, त्याच्यामध्ये काही लोक वेळेवर पैसे भरत नाहीत, मग त्यांच्याकडे ते हप्ते थकीत राहतात. तर मग आपल्याला गरज पडते तर त्यांच्याकडून आपण काय करतो, तो पैसा वसूल करतो. त्यानंतर पुन्हा आपण समजा इथं अलॉटमेंट मागितलं असेल किंवा फर्स्ट कॉल मागितला असेल, बाकीचे 2 कॉल कंपनीने आतापर्यंत मागितलेच नाही आणि मधातच आपण कंपनीला वाइंड अप करत आहोत किंवा त्याचं निस्तारण करत आहोत. मग बाकीचे जे 2 हप्ते राहिलेले आहे त्याची जर आपल्याला गरज पडली असं वाटलं निस्तारकाला, तर त्यावेळेस तो काय करते, ते कॉलसुद्धा मागून घेऊ शकते. कारण पैसे कोणाला द्यायचे आहे, हे जे क्रेडिटर आहे, 4 प्रकारचे कंपनीचे क्रेडिटर आहे त्यांना पैसा द्यावा लागते. देण्यासाठी एक रूल केलेला आहे, तुम्ही पैसा कसाही मिळवू शकता. निस्तारकाला काय, निस्तारक कोणतीही ॲसेट कुठे काहीही करून समजा पैसा मिळू शकते, कॅश रिसीव्ह करू शकते, परंतु हा पैसा
उडवायचा कसा, द्यायचा कसा, याच्यासाठी एक रूल दिलेला आहे. ओके, तर त्यासाठी मग काय करावं लागते, तर पहिले आपले 4 प्रकारचे क्रेडिटर असतात. क्रेडिटर जे आहे ते 4 प्रकारचे असतात आणि त्याचा एक क्रम दिलेला आहे. त्या क्रमनुसारच आपल्याला काय करावं लागते, ते पेमेंट इकडे जे कॅश आलेली ते वाटून द्यावं लागते. पैसा संपला, लिक्विडेशनचं आपलं स्टेटमेंट संपलं, तिथं क्लोज करून टाकायचं आपल्याला. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत वाटत राहा, ज्यावेळेस आपला पैसा संपला तो त्यानंतर बंद करून टाका अकाउंट. या अशा पद्धतीने आपल्याला काय याचं अकाउंट करावं लागते. तर आता याच्यामध्ये 4 प्रकारचे जे आपले क्रेडिटर्स आहेत ते कोणते आहे, तर पहिला आहे फुली सिक्युर्ड क्रेडिटर्स. कंपनी काय करते, कंपनीला जर पैशाची गरज पडली तर ते क्रेडिटर जवळून काय करते की पैसा घेतो, लोन म्हणून घेतो. ओके, मग आता फुली सिक्युर्ड क्रेडिटरमध्ये काय आहे, जर आपली समजा 5 लाख रुपयाची एक बिल्डिंग आहे, आपल्या बिल्डिंगची एक किंमत आहे 5 लाख रुपये आणि आपल्याला गरज पडली, आपण गेलो सावकाराकडे आणि त्यांना म्हटलं की 4 लाख रुपये आम्हाला द्या, बिल्डिंगचे कागदपत्र तुमच्या ताब्यात. अशा वेळेस तो जो कोणता धनको आहे, जो कोणी क्रेडिटर आहे, काही झालं तरी त्याचं नुकसान होईल का, काहीच नुकसान होणार नाही. कारण त्याच्या ताब्यामध्ये किती रुपयाची बिल्डिंग आहे, 5 लाखाची, त्यानं आपल्याला कर्ज किती दिलेलं, 4 लाख दिलं. म्हणजे हा जो आहे फुली सिक्युर्ड आहे, पूर्णपणे सुरक्षित असलेला हा धनको आहे फुली सिक्युर्ड क्रेडिटर्स. त्याच्या ताब्यामध्ये ती वस्तू आहे, म्हणून याच्यामुळे आपल्याला काय करावं लागते, याचे पैसे सर्वात अगोदर द्यावं लागते, कारण त्याशिवाय तो बिल्डिंगवरचा ताबा सोडणार नाही. म्हणून आपण इथं पहिला क्रम लावला, पेमेंट टू फुली सिक्युर्ड क्रेडिटर. 1 नंबरला आपल्याला याचं पेमेंट द्यावं लागते. मग आपली वस्तू विकल्यानंतर त्याच्यातला जो काही अमाऊंट उरेल, जसं की आता ही फुली सिक्युर्ड क्रेडिटरची बिल्डिंग आहे 5 लाखाची, ही आपण 6 लाखाला विकली किंवा 4,50,000 रुपयाला जरी विकली, आपल्याला कर्ज किती द्यायचं आहे, याचं 4 लाख. मग उरलेले जे 50,000 ते सरप्लस फ्रॉम बिल्डिंग वगैरे इथं आपण याच्यामध्ये लिहू शकतो. ओके, कारण 50,000 रुपये त्या बिल्डिंगमधला हिस्सा जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला लिहायचा आहे. ओके, त्यानंतर काय आहे, पार्टली सिक्युर्ड क्रेडिटर. पार्टली सिक्युर्ड क्रेडिटर, जसं की आता आपण 4 लाख रुपयाचीच बिल्डिंग आहे ना, आपण घेतले 5 लाख रुपये, 4 लाख रुपयाची आपली बिल्डिंग आहे आणि आपण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजेच 5 लाख रुपयाची बिल्डिंग 5 लाख रुपयाचं लोन घेतलेलं आहे. ओके, मग अशा वेळेस काय होईल या पार्टली सिक्युर्ड क्रेडिटरमध्ये, की ज्यावेळेस समजा आता एक इन्झॉल्वेंट झालं असं, किंवा इन्झॉल्वेन्सीमध्ये सुद्धा तुम्ही जर पहिल्या याच्यामध्ये तुमच्या वेळेस इन्झॉल्वेन्सी होता, आता तुम्हाला नादारीचं अकाउंट वगैरे नाही आहे, आता डायरेक्टली तुम्हाला कंपनीचं आहे. ते जर इन्झॉल्वेन्सी असतं तर आणखी समजायला सोपं गेलं असतं. त्याच्यामधलं आणि याच्यामध्ये काही फरक नाही, फक्त ते व्यक्तीचं आहे आणि हे कंपनीचं आहे, फरक एवढाच आहे. आता याच्यामध्ये पार्टली सिक्युर्ड क्रेडिटरमध्ये काय होते, त्याला अंशतः सुरक्षित धनको असं म्हणतो. म्हणजेच काय होते की आपण 5 लाख रुपये काय घेतलेलं आहे, लोन घेतलेलं आहे आणि 4 लाख रुपयाची आपली बिल्डिंग आहे. ओके, 4 लाख रुपयाची आपली बिल्डिंग आहे. बिल्डिंग आपण या पार्टली सिक्युर्ड क्रेडिटरमध्ये दिलेली आहे. आता हे जर पैसे बुडाले तर काय होईल, याचं किती रुपयाचं नुकसान होईल, 1 लाख रुपयाचं नुकसान होईल. म्हणजेच काही अंशी तो सुरक्षित आहे, 4 लाखापर्यंत तो सुरक्षित आहे, परंतु 1 लाखापर्यंत तो सुरक्षित नाही आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो, पार्टली सिक्युर्ड क्रेडिटर, अंशतः. म्हणून याचे सुद्धा पेमेंट आपल्याला त्यानंतर द्यायचं आहे. त्यानंतर आहे प्रिफरेन्शियल क्रेडिटर. प्रिफरेन्शियल क्रेडिटर, आता याच्यातला जो पार्टली सिक्युर्डचा हिस्सा जो आहे, तो काही हिस्सा जो आहे तो फुली सिक्युर्डमध्ये मोडते आणि काही जो आहे तो अनसिक्युर्डमध्ये मोडते. कारण 1 लाख जो आहे त्याची कोणतीही सिक्युरिटी नाही. याच्यामध्ये हे ध्यानात ठेवायचं आपल्याला. पार्टली सिक्युर्डमध्ये काय आहे तर 2 गोष्टी आहे, एक अनसिक्युर्डचा हिस्सा आहे आणि एक फुली सिक्युर्डचा हिस्सा आहे. 4 लाखापर्यंत तो पूर्णपणे सुरक्षित आहे, त्याची अमाऊंट अगोदर आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि बाकीचे जे 1 लाख उरलेले आहेत ते कशामध्ये मोडते, तर अनसिक्युर्डमध्ये मोडते, कारण कोणतीही तिथं सुरक्षा दिलेली नाही त्यामुळे. त्यानंतर प्रिफरेन्शियल क्रेडिटर. आता प्रिफरेन्शियल क्रेडिटर म्हणजे काय, त्याला आपण मराठीत म्हणतो अग्र हक्काचे धनको, ज्याचा हक्क हा पहिले आहे. आता या अग्र हक्काचा धनकोमध्ये काय येते, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, केंद्र सरकारचे जर कोणते टॅक्स वगैरे असतील ते जर पेड करायचे बाकी असेल तर ते प्रिफरेन्शियल क्रेडिटरमध्ये मोडतात. त्यानंतर आपल्या कंपनीमध्ये जे काम करणारे व्यक्ती आहेत त्यांचं काही नुकसान होऊ नये तर त्यासाठी एक रूल दिलेले आहे. त्या रूलनुसार त्यांचं एवढ्या महिन्याचं पेमेंट आपल्याला करणं गरजेचं असतं. जसं की 3-4 महिने असं काही जे काही दिलेलं असेल त्याचं आपण रूल नंतर पाहू. तर प्रिफरेन्शियल क्रेडिटरमध्ये ते असते, सॅलरी असेल किंवा वेजेस असेल ते आपल्याला देणं गरजेचं असते. ओके, त्यानंतर काय असते आणखी,
कोणताही टॅक्स असो, मग ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येईल. ओके. त्यानंतर कोणी जर समजा वर्षभर काम केलं असन, मधात रजा घेतली नाही, मग त्या रजेची सुद्धा रजा घेतली नाही म्हणून त्याच्याबद्दलचे जे काही पैसे असन तर ते आपल्या कर्मचाऱ्याला द्यावं लागते, तर ते प्रिफरेन्शियल क्रेडिटरमध्ये येतात. हे येते प्रिफरेन्शियल क्रेडिटरमध्ये. त्यानंतर आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर. अनसेक्युर्ड क्रेडिटर म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे सुरक्षा दिलेली नाही. याच्यात सर्वात शेवटी जे पेमेंट करतो आपण ते करतो अनसेक्युर्ड क्रेडिटरचे, असुरक्षित धनको. आता असुरक्षित धनकोचे आपण सर्वात शेवटी का करतो, कारण याचं काही लिहून नसते, काही गहाण नसते, काही नसते. आता आपण जर या कंपनीनं जर म्हटलं की मी माझ्या बायकोकडून घेतले 10 लाख रुपये, ॲक्च्युली घेतलेच नसन, मग याला जर आपण सर्वात पहिले दिलं तर कसं होईल, म्हणजे घरच्या घरीच पैसे भरणं होईल ना ते. त्यामुळे आपण सर्वात शेवटी कोणाला देतो, अनसेक्युर्ड क्रेडिटरले. आता याचे सुद्धा पैसे बुडले नाही पाहिजे आणि याला सुद्धा मोबदला भेटला पाहिजे, म्हणून लिक्विडेटरला जो आहे तर याच्यावर जेवढी अमाऊंट जास्तीत जास्त पे करेल क्रेडिटरला त्याच्यावर सुद्धा कमिशन आपण देतो. जसं की इथं दिलेलं आहे आपल्याला 2 नंबरचा मुद्दा, ऑन द पेमेंट टू अनसेक्युर्ड क्रेडिटर, म्हणजे याच्यावर सुद्धा काय करतो आपण, कमिशन देतो. ओके. एक कशावर देतो, तर जे काय अमाऊंट आपण ॲसेट विकतो, कोण ते लिक्विडेटर, त्याच्यावर त्याला कमिशन मिळते, आणि त्यानंतर दुसरं कशावर मिळते, ते क्रेडिटरवर. जेवढे तुम्ही क्रेडिटरवर पेमेंट कराल त्याच्यावर, असं दोन्ही मिळून त्याला रिम्युनरेशन मिळत असते. ओके. आता यामध्ये सिक्वेन्स आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. पहिलं पेमेंट करायचं सेक्युर्ड क्रेडिटरचं, त्यानंतर जो काही एक्सपेन्स आला असेल कशाला, तर तुमचं हे लिक्विडेशन करण्यासाठी लिक्विडेशन एक्सपेन्स किंवा लिगल चार्जेस जो काही लागला असेल तो आपल्याला पहिले लिहून टाकायचा आहे. या साईडचा सिक्वेन्स तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. इकडला सिक्वेन्स नाही आला तर चालते, परंतु इकडे पेमेंट देताना तुम्हाला सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. त्यानंतर काय करावं लागते, तर त्यानंतर आपलं ते रिम्युनरेशन घेईल. ओके. रिम्युनरेशनची पहिली अमाऊंट पहिले आपल्याला इथं लिहायची आहे, दुसरी अमाऊंट एकदम शेवटी, जे काय अमाऊंट आपण शेवटी याला देणार आहोत अनसेक्युर्ड क्रेडिटरला त्याच्यावर काढायचं आहे आणि मग इथं लिहायचं आहे, आणि मग दोन्हीची टोटल करून आपल्याला बाहेर लिहायची आहे. त्यानंतर काय आहे, तर बाय पेमेंट टू प्रिफरेन्शियल क्रेडिटर, म्हणजे हे टॅक्स वगैरे किंवा वेजेस सॅलरी जे काय असेल ते आपल्याला इथं पेमेंट टू प्रिफरेन्शियल क्रेडिटरमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर पेमेंट टू डिबेंचर होल्डर, त्यानंतरचा क्रम कोणता आहे, तर आपल्या कंपनीचे जो डिबेंचर आहे त्याच्यावरचं जर इंटरेस्ट दिलं नसेल तर तो इंटरेस्टसुद्धा आपल्याला इथं द्यायचा आहे. इंटरेस्ट आपण दरवर्षी 6-6 महिन्यानं देतो, कधी आउटस्टँडिंग असेल तर तो आपल्याला इथं ॲड करून आपल्याला पहिले द्यायचा आहे. मग बाकीचे उरलेले पेमेंट, इथं जर पेमेंट संपलं क्लोज करून टाकायचं, झालं इथपर्यंतच. त्यानंतर पेमेंट उरलेलं असेल तर पेमेंट टू अनसेक्युर्ड क्रेडिटर. आता इथं अनसेक्युर्ड क्रेडिटरला जर आपल्याला वाटत असेल की पेमेंट पूर्णपणे आपल्याला द्यायचं आहे, जसं की इथं आता अनसेक्युर्ड क्रेडिटर आहे 1 लाख रुपयाचं, 1 लाख रुपयाचं अनसेक्युर्ड, आणि आपल्याजवळ जर 1,20,000 रुपये असेल, 1,20,000 रुपये असेल तर आपण पूर्णपणे अनसेक्युर्डचं पेमेंट देऊ शकतो. तर मग अनसेक्युर्डचं पूर्णपणे पेमेंट द्यायचं, त्यानंतर आपलं रिम्युनरेशन घ्यायचं, मग किती अमाऊंट उरते ते पाहायची. मग अमाऊंट किती उरते ते पाहिल्यानंतर मग कोणाला पेमेंट देता येते, पेमेंट टू प्रिफरेन्स शेअर्स होल्डर. त्यानंतर नंबर लागते आपले जे पूर्वाधिकार शेअर्स आहे तर त्यांना आपल्याला पेमेंट करायचं आहे. त्याच्यावर जर काही बाकी लाभांश देणे बाकी असेल, अरियर्स टू डिव्हिडंड, तर तो आपल्याला ॲड करून दोन्ही गोष्टी आपल्याला द्यायच्या आहे. पैसा असेल तर, अन्यथा नाही. त्यानंतर जर पेमेंट उरलं तर मग हे पेमेंट कोणाला द्यायचं, तर आपले जे शेअर्स होल्डर आहे, इक्विटी शेअर्स होल्डर, त्यांना आपल्याला जे काही त्यांची अमाऊंट असेल तेवढी देऊन द्यायची आहे. आणि एवढं करून सुद्धा जर आपल्याजवळ अमाऊंट जर उरली तर ते सुद्धा हा सरप्लस वगैरे कोणाला द्यायचं आहे, आपल्या शेअर्स होल्डरलाच आपण ते देऊन टाकतो, कारण ते कंपनीचे रिअल मालक असते. अशा पद्धतीनं तुम्हाला हे लिक्विडेशन ऑफ फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट तयार करायचं आहे. आता याच्यामध्ये जे ह्या गोष्टी आहेत तर याच्यामधलं अमाऊंट ऑफ रिलाइज फ्रॉम ॲसेट अमाऊंटेड, ओके, ही अमाऊंट तुम्हाला सोपी राहील काढायला. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे प्रॉब्लेम राहणार नाही, कारण तुम्हाला इथं रेट दिलेला राहील, एवढं टक्के तुम्हाला या अमाऊंटवर काढायचं आहे. इथं 5 लाख असेल, 10 लाख असेल, याच्यावर तुम्हाला 2% काढायचं, 3% काढायचं, जेवढं काढायचं असेल तेवढं तुम्ही इथं लिहू शकता डायरेक्टली. परंतु ज्यावेळेस तुम्ही पेमेंट टू अनसेक्युर्ड क्रेडिटर काढता, यावरचं जेव्हा तुम्ही रिम्युनरेशन देता 2%, 3%, त्यावेळेस आपल्याजवळ अमाऊंट असेलच याची गॅरंटी नसते. आपल्याजवळ जर समजा अनसेक्युर्ड क्रेडिटर 1 लाख आहे आणि आपल्याजवळ अमाऊंट किती आहे, 80,000च आहे, आपल्याला अनसेक्युर्डचे पेमेंट द्यायचं आहे. मग त्यावेळेस पूर्णतः आपण याची अनसेक्युर्डचं पेमेंट करणार नाही, पेमेंट करण्यासाठी आपल्याजवळ पैसाच नाही आहे, आणि आपल्याला या 80,000मध्ये आपलंसुद्धा कमिशन सोडता येत नाही. लिक्विडेटर त्याचं कमिशन सोडेल का, नाही. तर या 80,000मध्येच त्याचं काय राहील, कमिशन पण राहील. मग त्यावेळेस काय करायचं आहे, इथं आपल्याला 2 फॉर्म्युले दिलेले आहे. ओके. लिक्विडेटर्स रिम्युनरेशन काढताना ज्यावेळेस आपल्याजवळ जास्तीत जास्त पैसा राहील, आपण अनसेक्युर्डचं पेमेंट पूर्णपणे करू शकतो आणि पैसा शिल्लक असेल, त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे डायरेक्टली तुम्ही त्याच्यावर काय करू शकता,
जसं पर्सेंटनुसार काढता, ज्याच्यावर जसं पर्सेंट काढता त्याच पद्धतीनं पर्सेंटनुसार तुम्ही त्याच्यावरचं रिम्युनरेशन काढू शकता, कमिशन. ओके. परंतु ज्यावेळेस तुमचा जो पैसा कमी राहील त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, कारण या 80,000मध्येच या 100% अमाऊंटमध्येच तुमचा रेट ऑफ कमिशनसुद्धा आहे. म्हणून काय करावं लागेल, तुम्हाला हा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे आणि ती तुमची अमाऊंट इथं काढायची आहे. या 80,000तले किती रुपये तुम्हाला क्रेडिटरला द्यायचे आणि किती रुपये तुमचं कमिशन आहे, ह्या गोष्टी तुम्हाला इथं शोधून काढायच्या आहेत. ओके. कधी कधी 4 मार्कासाठी तुम्हाला निव्वळ एवढंच विचारत होते की रिम्युनरेशन काढा, एवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे आणि रिम्युनरेशन काढा. अशा पद्धतीचं तुम्हाला काय करावं लागते, ह्या स्टेटमेंट तयार करायचं आहे. ओके. काय प्रॉब्लेम आहे? ओके. एवढं फक्त समजून घ्यायचं आहे. आता एखादा प्रॉब्लेम पाहू आपण. कॅल्क्युलेट लिक्विडेटर रिम्युनरेशन फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आपल्याला 1 नंबरचा पॉईंट दिलेला आहे, अमाऊंट अवेलेबल फॉर अनसेक्युर्ड क्रेडिटर अँड लिक्विडेटर रिम्युनरेशन इज ₹86,250. आपल्याला 86,250 रुपये 2 लोकांसाठी अमाऊंट दिलेली आहे. एक दिलेलं आहे अनसेक्युर्ड क्रेडिटरसाठी म्हणजेच असुरक्षित धनकोसाठी आणि एक दिलेला आहे लिक्विडेटरचं रिम्युनरेशन, त्याचा मोबदला. ह्या दोन्ही गोष्टी मिळून आपल्याकडे अमाऊंट किती अवेलेबल आहे तर 86,250. पुढे आपल्याला मुद्दा दिलेला आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर, आपले जे असुरक्षित धनको आहेत त्याचीसुद्धा अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 86,250. आणि आपल्याला काय सांगितलं, लिक्विडेटर्स आर अलाउड 2% रिम्युनरेशन अँड अमाऊंट पेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर. ह्या 2 गोष्टी आपल्याला शोधून काढायच्या आहे की आपल्याजवळ 86,250 रुपये आहे, आपल्याजवळ अनसेक्युर्ड क्रेडिटर किती आहे तर 86,250 रुपये देणे आहे आणि आपल्याला 2% रिम्युनरेशन घ्यायचं आहे. तर आपण किती रुपये रिम्युनरेशन घेऊ आणि किती रुपये आपला अनसेक्युर्ड क्रेडिटरला पेड करू, ह्या 2 गोष्टी आपल्याला शोधून काढायच्या आहे. तर कशा शोधून काढायच्या आहे तर पहिले आपण काय काढू आता शोधून, तर रिम्युनरेशन ऑफ अनसेक्युर्ड लिक्विडेटर. आता हे शोधून काढताना आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला पाहिजे आपला फॉर्म्युला. आपला फॉर्म्युला काय आहे, आता इथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, आपल्याला जेवढी अमाऊंट देणी आहे तेवढीच अमाऊंट अवेलेबल आहे, शिल्लक आहे का नाही, शिल्लक नाही. म्हणून आपल्याला जो 2 नंबरचा फॉर्म्युला आहे म्हणजेच काय तर लिक्विडेटर्स रिम्युनरेशन इज इक्वल टू काय पाहिजे आपल्याला, अवेलेबल किती अमाऊंट आहे ते पाहायचं आहे आपल्याला, अवेलेबल अमाऊंट फॉर अनसेक्युर्ड क्रेडिटर इंटू रेट ऑफ कमिशन, त्यानंतर डिवायडेड बाय 100 प्लस रेट ऑफ कमिशन. अवेलेबल अमाऊंट किती आहे तर 86,250. त्यानंतर रेट ऑफ हे किती दिलं आहे 2%, 1,72,500. 1,72,500 पहा किती येते आता, $1,691.17. ओके. हा झालं तुमचं रिम्युनरेशन. आता तुम्हाला अमाऊंट कशाची काढायची तर अनसेक्युर्ड क्रेडिटरची. ओके. आता तुम्हाला अमाऊंट काढायची आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आता याचा फॉर्म्युला काय करायचा आहे, अनसेक्युर्ड क्रेडिटर्स काढायचं आहे. या फॉर्म्युल्यामध्ये बदल काय करायचा आहे, रेट ऑफ कमिशन जे आहे इथं फक्त 100 लिहायची आहे, बस बाकी काहीच नाही करायचं आहे. फॉर्म्युला सेम राहील. मग आता बदल काय होईल, इथं गुन्हेला करायचं आहे 100. पहा किती येते तर इथं 100 केल्यानंतर 86,250 गुणिले 100 ते होईल किती 100
86,250 गुणिला 100 म्हणजेच होतात ते 86,25,000 आणि भागेला 102. बघा अमाऊंट किती येते? 84,558.82 म्हणजेच 84,559. ओके, एवढी अमाऊंट आपण काय करू? अनसेक्युर्ड क्रेडिटरला देऊ. ओके, हे फॉर्म्युला हे खोडून इथं लिहायचं आहे जसंच्या तसंच. अनसेक्युर्ड क्रेडिटर इज इक्वल टू अवेलेबल अमाऊंट फॉर अनसेक्युर्ड क्रेडिटर इंटू 100 डिवायडेड बाय 100 प्लस रेट ऑफ कमिशन. आता दोन्हीची जर आपण टोटल पाहिली तर ती येईल 86,250 येईल. या दोन्हीची जर टोटल केली आता तर ती येईल 86,250. येते दोन्हीची टोटल करून बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तुम्हाला सांगितलं प्रभात कंपनी लिमिटेड वेंट इनटू लिक्विडेशन ऑन 1 एप्रिल 2016, प्रिपेअर द लिक्विडेशन्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. आणि आपल्याला काय काय पद्धत दिले तर आपल्याला दिले सेक्युर्ड क्रेडिटर्स, प्रिफरेन्शियल, अनसेक्युर्ड, हे 3 प्रकारचे आपल्याला काय दिले? क्रेडिटर दिलेले आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस दिलेला आहे आणि रिलायझेशन ऑफ ॲसेट दिलेलं आहे. ओके, सिम्पल प्रॉब्लेम दिलेला आहे साधा साधा. आणि आपल्याला सांगितलं रिम्युनरेशन ऑन 3% ऑन रिलाइज ॲसेट अँड 2% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. या 2 गोष्टी आपल्याला रिम्युनरेशन म्हणून जे निस्तारकाचं पारिश्रमिक आहे ते दिलेलं आहे. एक दिलेलं आहे 3% आणि एक दिलेलं आहे 2%. ह्या 2 गोष्टी आपल्याला शोधून काढायच्या आहे. आता पुढे काय आपल्याला आता काय करायचं आहे? छोटंसं लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंटची आखणी करायची आहे. एकदम छोटी करायची आहे कारण आपला जो पदच किती आहे तर मोजून 5 पदं आहेत फक्त. ओके, तर एवढ्या पदापुरतीच आपल्याला एक छोटीशी आखणी करायची आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिलं पद काय राहील की आपण रिलाईज केलेली ॲसेट जी आहे ती आपल्याला कुठे लिहायची आहे? आपल्या कॅश रिसिप्टमध्ये पहिलं पद लिहायचं. जसं की टू ॲसेट रिलाइज म्हणून लिहिलेलं आहे. इथं आपल्याला ॲसेटचं नाव दिलेलं राहते पण इथं ऑलरेडी आपल्याला काढून दिलेलं आहे रिलायझेशन ऑफ ॲसेट. तर मग क्रेडिट साईडला आपल्याला एकच पद लिहायचं आहे रिलायझेशन ऑफ ॲसेट. इकडे आपण रिलायझेशन ऑफ ॲसेट लिहून टाकायचं आहे. रिलायझेशन ऑफ ॲसेट किती आहे तर 1,60,000. 1,60,000 एकच एवढीच अमाऊंट आपली राहील. दोन्ही साईडची टोटल किती राहील आपली? 1,60,000च राहील. जेवढी आपल्याकडे अमाऊंट आहे ती आपली टोटल राहील. या साईडची टोटल राहील 1,60,000. आणि जे पदं नाही ते पुन्हा आपल्याला लिहिण्याची याच्यामध्ये पूर्ण प्रोफार्मा लिहायची गरज नाही आहे. फक्त जेवढे पद आहे तेवढेच घ्यायचं आहे. एकच पद लिहायचं आहे ॲसेट रिलायझेशन 1,60,000 रुपये. त्यानंतर आपल्याला हे 1,60,000 रुपये एवढ्या लोकांमध्ये डिवाईड करायचं आहे. पहिले कोणाला द्यायचे आहे तर सेक्युर्ड क्रेडिटर्स. याची अमाऊंट किती दिलेली आहे तुम्हाला तर 1,03,750 ही अमाऊंट लिहिलेली आहे. ओके, तुमच्याकडे टोटल किती अमाऊंट होती? 1,60,000. त्याच्यातले 1,03,750 गेले. हे तुम्हाला प्रत्येक वेळेस आता मायनस करत करत न्यावं लागते आणि पाहावं लागते तुमचा जो अमाऊंट किती आहे ते ध्यानात ठेवावं लागते. त्यानंतर लिक्विडेशन एक्सपेन्सेस तुम्हाला दिलेला आहे तो दिलेला आहे 1,020. सध्या तुमच्या ध्यानात येईल की तुमच्याकडे 1,60,000 होते म्हणजे त्याच्यातले फक्त 1,05,000च्या जवळपास गेलेले आहेत. म्हणजे जवळपास तुमच्याकडे 55,000 रुपये बाकी आहेत अंदाजे. ओके, तर आपण आणखी अमाऊंट पेड करू शकतो. त्यानंतर आपल्याला पहिले जायचं आहे लिक्विडेटरचं रिम्युनरेशन. निस्तारकाचं जे पारिश्रमिक आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे की जी काही आपण ॲसेटचं रिलायझेशन केलेलं आहे त्याच्यावर आपल्याला किती % सांगितलेलं आहे? ॲसेट रिलायझेशनवर 3%. म्हणजेच 3% आपल्याला सांगितलेलं आहे ॲसेट रिलायझेशन. आणि ॲसेट किती रुपये रिलायझेशन केली आपण? 1,60,000. ओके, 1,60,000चे 3% म्हणजेच किती होते? 480. 4,800 किती होतात? ₹4,800 हे घेतलं आपण एक रिम्युनरेशन याच्यावरचं पहिलं पद. हे आता इनर कॉलमलाच लिहायचं आहे इथं किंवा बाहेर लिहिलं तरी चालेल, काही फरक नाही. दोन्हीची टोटल करून लिहिलं तर ते योग्य राहील. लिक्विडेटर्स रिम्युनरेशन पहिलं जे आहे ते आहे 4,800 आणि दुसरी जी अमाऊंट आहे ती आपण नंतर काढणार आहोत. ओके, आता जवळपास 4,800 गेल्यानंतर आपल्याजवळ जवळपास किती 50,000 रुपये आपल्याकडे बाकी आहे असं आपण पकडू. ओके, त्यानंतर आता कोणाकोणाचं पेमेंट द्यायचं आहे आपल्याला ते पाहायचं आहे. तर पेमेंट कोणाचं पहिले द्यायचं आहे
तर आपल्याला द्यायचं आहे प्रिफरेन्शियल क्रेडिटर. प्रिफरेन्शियल क्रेडिटर किती दिलेले आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला काढून दिलेले आहे 10,000 रुपये. हे 10,000 रुपये आपण लिहू प्रिफरेन्शियल क्रेडिटर. त्यानंतरचं आपलं पद. त्यानंतर काय, डेबेंचर आपल्याजवळ नाही आहे, त्याला सोडून देऊ. एवढं सर्व आपण अमाऊंट दिलेली. आता कोणाचं पेमेंट राहिलं फक्त आपलं, तर आपलं राहिलं सेक्युर्ड क्रेडिटर झालं, प्रिफरेन्शियल क्रेडिटर झालं, लिक्विडेशन एक्सपेन्सेस झालं, रिलायझेशन ऑफ ॲसेटचं 3% झालेलं आहे. आता 2% आपल्याला इथं घ्यायचं आहे कशावर, तर आपल्या अनसेक्युर्ड क्रेडिटर्सवर. आणि अनसेक्युर्ड क्रेडिटरची अमाऊंट किती आहे, तर ती आहे 50,000 रुपये. आपला जो पहिले अमाऊंट किती आहे आता पाहून घ्या एकदा. हे मोडून पुन्हा लिहू का, म्हणजे तुम्हाला समजत नाही का, समजणार नाही. याच्यात मी सांगतो पण तुम्हाला ते समजणार नाही. टू ॲसेट रिलायझेशन ही दिलेली अमाऊंट आपल्याला 1,60,000. ओके. त्यानंतर बाय का कोणतं दिलं आपल्याला, सेक्युर्ड क्रेडिटर. त्याची अमाऊंट दिलेली आपल्याला 1,03,750. त्यानंतर काय घेतो आपण, लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्सेस ते दिलेले आपल्याला 1,020. त्यानंतर तिसरं पद आहे आपलं बाय लिक्विडेटर्स रिम्युनरेशन. आता या हेडिंग खाली आपलं पहिलं जे पद आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 3% ऑन इथं ॲसेट रिलायझेशन. किती रुपयावर आहे, तर ₹1,60,000 रिलायझेशन ऑन ₹1,60,000. ओके. आता याच्यावर याची अमाऊंट किती येते, तर 4,800 येतात. ओके. त्यानंतर 2 नंबरचा जो पॉईंट आहे तिथं सांगितलं आपल्याला 2% ऑन अनसेक्युर्ड क्रेडिटर्स ऑन रुपीज. याची अमाऊंट आपल्याला माहीत नाही किती आहे. तर सध्या 50,000 रुपये आपलं अनसेक्युर्ड क्रेडिटर आहे, परंतु त्याची अमाऊंट किती येते ती आपल्याला पाहावं लागते आणि त्यानंतर काढावं लागते. त्यानंतर आपल्याला पेमेंट कोणाचं करायचं आहे, आपण सेक्युर्ड केलं, त्यानंतर आपल्याला करायचं आहे प्रिफरेन्शियल क्रेडिटरचं. प्रिफरेन्शियल क्रेडिटर किती रुपये दिले, तर आपल्याला दिले 10,000 रुपये. झाले सर्व पद आपले इथपर्यंत. आता पहिले आपल्याला अमाऊंट आपल्याजवळ किती आहे ते बघायची आहे. आपल्याकडे टोटल 1,60,000 आहे. 1,60,000 मधून मायनस करा 1,60,000, याच्यातून मायनस करा 1,03,750. 1,03,750. ओके. त्यानंतर मायनस करा त्याच्यातून 1,020 झालं. त्यानंतर मायनस करा त्याच्यातून 4,800. किती रुपये राहिले, 50,430 रुपये राहिले आपल्याकडे. त्याच्यातून मायनस करा 10,000 केले. ओके. आता किती राहिले, आपल्याकडे अमाऊंट आहे 40,430. ओके. आपल्याकडे अमाऊंट आहे 40,430 आणि आपल्याला अनसेक्युर्ड क्रेडिटर दिलेले आहे 50,000. म्हणजे 50,000 रुपये आपण देऊ शकत नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरच आपलं अनसेक्युर्ड क्रेडिटरचं जे काय हे आहे 2% रिम्युनरेशन हे काढायचं आहे आणि उरलेली अमाऊंट आपल्याला अनसेक्युर्ड क्रेडिटरला द्यायची आहे बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर. आता इथं फॉर्म्युला लिहित बसायचं काही कारण नाही. ही 102% अमाऊंट आहे. 2% कोणाचे, तर आपले, आणि 100% अमाऊंट क्रेडिटरचे. ओके. म्हणून काय करायचं आहे, 40,430 भागेला 102 गुणेला 2 करा. 40,430
भागेला 102 डिवायडेड बाय 102 इंटू 2 792.74 म्हणजे 93 793. ओके, या दोन्हीची टोटल जर केली तर किती येते सांगा? म्हणजे या 4800 आणि 793 5593 5593 ना 5593. ओके, आता आपल्याला काय काढायचं आहे? अनसेक्युर्ड क्रेडिटर काढायचं आहे. ओके, याची अमाऊंट काय करायचं आहे? 40,430 भागेला 102 गुणेला 100. 40,430 भागेला 102, कारण 102% आहेत ही दोघांचे, त्याचे 2% आणि याचे 100%, असे 102% आहे. भागेला 102 आणि याला 100% द्यायचे, तर गुणेला 100 किती येतात? 39,637. ती घ्यायची आपल्याला गरज नाही. ओके, आता याची जी टोटल आहे ती किती यायला पाहिजे? तर 1,60,000. असं तुम्हाला एक सोपं आपण पाहिलेलं आहे स्टेटमेंट ऑफ लिक्विडेटर्स, लिक्विडेटरचं स्टेटमेंट.